नमस्कार, माझ्या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ढाबा स्टाईल चटपटीत चना रोस्ट आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया। 1 वाटी चणे घेतले, 7-8 तास ते भिजत घातले होते। 1 वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं, टेस्ट साठी मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा चाट मसाला, पाव चमचा रेड फूड कलर, 1 चमचा तिखट घेतलं, 1 चमचा तेल घेतलं। चला तर आपण कृतीला सुरुवात करूया। चणे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत। यामध्ये थोडं मीठ टाकायचं, आता हे चणे थंड झालेले आहेत। आपण एक मसाले मिक्स करूया। सर्वप्रथम कॉर्नफ्लॉवर टाकूया, तिखट टाकलं, धने पावडर टाकली, चाट मसाला टाकला, थोडासा कलर टाकला, टेस्टसाठी मीठ टाकलं, तेल टाकूया थोडं, चणे मसाला लावून कोट झालेले आहेत आणि आपण आता याच्यावर थोडंसं लिंबू पिळून टाकूया। मी तेल तापत ठेवलेलं आहे, चणे तळून घेऊया आपण। हाय फ्लेमवरच तळायचे। चणे तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया। चणे तळून झालेले आहेत। चण्यासोबत खाण्यासाठी आपण मिरची आणि लसूण पाकळ्या तळून घेऊया।
चना रोस्टची डिश तयार झालेली आहे, ती आपण आता गार्निशिंग करून घेऊया। तुम्ही माझा व्हिडिओ आवडीने तर बघता, पण प्लीज लाईक शेअर करा, कमेंट करा। चना रोस्टची डिश तयार झालेली आहे। ही डिश जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका।